विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे ड्रॉप घेतलेल्या मुलांसाठी. बाकीची मुलं आता जीव तोडून फिजिक्सचा अभ्यास करतील. मग आपण का नाही करायचा? मी तुम्हाला सांगतो. आजच्या माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये जी रेग्युलर मुलं आहेत, की जे आता इंग्लिशचा पेपर द्यायला गेले आहेत किंवा देऊन येतील म्हणूया आपण. त्यांना आज मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर हे 2 टॉपिक करायचे आहेत. शॉकिंगली सांगू का? मॅग्नेटिक मटेरियलची रिव्हिजन लेक्चर मी तयार केलंय. ते करत असताना माझ्या लक्षात काय आलं, की एक क्वेशन येतोय सीईटीला. अरे पण पुस्तकातलेच डेफिनिशन त्या काही जे फॉर्म्युले आहेत ना, सोपे न्यूमेरिकल पुस्तकातलेच न्यूमेरिकल. पुस्तकातला जो मॅग्नेटिक मटेरियलचा शेवटचं न्यूमेरिकल आहे ना, ते सीईटीत आलंय. पुस्तकात ना इनिशियल ससेप्टिबिलिटी एक्स दिले. फायनल x/3 दिले. मध्ये 27 दिले आणि इथं दिले 9 दिले. व्हॅल्यू बघा ना आणि विचार 627 आन्सर आहे पुस्तकातलं पण. मग माझ्या लक्षात काय आलंय, मी तुम्हाला काय सांगतोय बघा. आता आपली जी ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे. ओके. मग आपल्या ड्रॉपर टू टॉपर बॅचवर मी ठरवलंय आज मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचरची टेस्ट होईल. थेंबे थेंबे तळे साचे फिजिक्स मधला एक एक मार्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. मग मॅग्नेटिक मटेरियल वरती 1 क्वेशन येईल, ड्युअल नेचर वरती 2 येतील. 3 मार्क माझ्यात होणार आहेत परफेक्ट. मला हा इम्पोर्टंट मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. मग आपण काय करूया, की 17 तारखेपर्यंत आपल्या क्रॅश कोर्स वरती ड्रॉपर टू टॉपर बॅच वरती म्हणजे बघा आज 11 तारीख आहे. अगदी 16 तारखेपर्यंत 11, 12, 13, 14, 15, 16 सलग 6 दिवस 2-2, 2-2 12वीचे टॉपिक जे असतील त्याच्यावरती टेस्ट ठेवूया आपण. 2 टॉपिक, 3 टॉपिकवर टेस्ट ठेवूया, 4 टॉपिकवर टेस्ट ठेवूया आपण. पण जर आपण हे जर केलं ना बाळांनो, की जबरदस्त कॉन्फिडन्स वाढेल. बरं ड्रॉपर टू टॉपर तुम्ही बॅचमध्ये आहात, पण टेस्ट देत नाहीयेत सगळी मुलं मला माहिती आहेत. का देत नाहीयेत? 1 वर्ष तुम्ही ड्रॉप घेतलाय, स्वतःचं डोकं वापरू नका. ती शहाणी लोकं मी माझ्या इथं सुद्धा ऑफलाईनला बघतोय, जे घरी बसून अभ्यास करतायत. नाही माझं शेड्यूल फिक्स आहे. मग ड्रॉप घेतला कशाला तू? मी तुम्हाला सांगतोय क्लिअरली, कुणाचं तरी ऐका, कुणावर तरी विश्वास ठेवा, सांगतोय ते करा. स्वतःचं डोकं वापरून 1 वर्ष घेतलं, वाया घालवलंय, पुन्हा घालवू नका. जे सांगतोय ते मन लावून करा हे लक्षात घ्या. जे सांगतोय ते मन लावून करा. आणि मी तुम्हाला सांगतो, की काहीही कारणं सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. हे असंच झालं, मी आजारीच पडलो, हे तसंच झालं, हे असं झालं, हे तसंच झालं, ह्यानी घेतलं नाही, ह्यो क्लास, तो क्लास करत राहिलो. तुम्हाला स्वतःसाठी तर करायचंय आयुष्यभर कारणं कुणाला सांगणार आहे? हे असं झालं म्हणून मी अपयशी झालो. नाही, नाही. तुझ्या अपयशाला तूच जबाबदार होता गेल्या वर्षी. यावर्षी कारण द्यायचं नाहीये, करायचंय. मग मॅग्नेटिक मटेरियल आणि ड्युअल नेचर. 4 नंतर तुम्हाला टेस्ट मिळेल. रात्रभर वेळ आहे. तुम्हाला 12 पर्यंत टेस्ट टेस्ट ओपनच ठेवतोय मी. ओपन ठेवतोय. बरं ठीक आहे. आम्ही ड्रॉपर बॅच घेतली नाही. तुम्हाला पण हे 5-6 दिवस मी टेस्ट फ्री ठेवतोय. आणि मी तुम्हाला सांगतो आज मी करतोय. माझ्या मनाविरुद्ध काय करतोय बघा मी, की मॅग्नेटिक मटेरियलचा व्हिडिओ मी फ्री ठेवतोय. आपल्या क्रॅश कोर्सवरचा मॅग्नेटिक मटेरियलचा व्हिडिओ 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो बघा. ड्युअल नेचरचं पण वन शॉट लेक्चर असेल चला दोन्ही लेक्चर्स मी फ्री ठेवतोय. आज एक दिवस फ्री ठेवणार आहे बघा. आणि ड्रॉपर टू टॉपर बॅच 3000 त्याची कॉस्ट आहे. ओके. मी कुठलाही डिस्काउंट कधी दिलेला नव्हता. आज पण तुम्हाला मी सांगतोय. तुम्हाला ॲक्चुअली तुमचे पालक ना कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीये. पण तुम्हाला लाज वाटते. ऑलरेडी 3-4 कोर्सेस घेऊन ठेवले. तुम्ही अभ्यास करत नाही. मग आता पालकांना कसं सांगू, की हा कोर्स मला घ्यायचा आहे म्हणून. मग 60-70 फ्री व्हिडिओ आहेत. अभ्यास करा. पालकांना दाखवा. तुम्हाला माझा कोर्स ते घेऊन देतील. प्रॅक्टिकली आलेल्या अनुभवातून ही गोष्ट मी बोलतोय बरं का लक्षात घ्या. मग आजचं टार्गेट काय? तुम्हाला इम्पोर्टंट मेसेज दिलाय मी. बाकीची मुलं बोर्डच्या तयारीसाठी कुठून अभ्यास करतायत. मग आपण कुठून अभ्यास करूया. या 6 दिवसात फिजिक्समध्ये आपण एवढं कॉन्फिडन्स जरी आणलं ना, 50 पैकी मी 35 पर्यंत पोहोचतोय विथ फास्ट कॅल्क्युलेशन. 99 पर्सेंटाइल अबोव्ह 99 पर्सेंटाइल गॅरंटेड आहेत. कारण केमिस्ट्रीच्या आपण 4 टेस्ट दिलेल्या आहेत. मग आता पुढचे 5-6 दिवस फिजिक्सला वेळ देऊया. ऑल द बेस्ट.